नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत की कैरीचे पन्ह कसं करायचं. हे पन्ह आपण 2 प्रकारांनी करायला शिकणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्यांच्या देठाला डिंक असतो, त्यामुळे मी हा डिंकाकडचा भाग कापून घेतलेला आहे. आता आपण यातली एक कैरी उकडून घेणार आहोत आणि दुसरी कैरी अशा प्रकारे किसून त्यामध्ये पाणी घालून थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत. या उकडलेल्या कैरीची आपण सालं काढून घ्यायची आहेत आणि आता चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण ह्याचा गर काढून घ्यायचा आहे. ह्यात मी या गराच्या दुप्पट गूळ घेतलेला आहे, कारण मी घेतलेली कैरी आंबट आहे. जर तुमची कैरी कमी आंबट असेल तर त्याप्रमाणे गूळ कमी करू शकता. आता हे आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पन्ह तयार करताना एका ग्लासच्या 1/3 हे मिक्सचर घालून त्यामध्ये पाणी आणि चवीसाठी थोडीशी वेलची पावडर आणि मिरपूड घालून घ्यायची आहे. आपलं उकडलेल्या कैरीचं पन्ह आता तयार आहे. दुसऱ्या प्रकाराने पन्ह करण्यासाठी मगाशी आपण किसलेल्या कैरीमध्ये पाणी घालून ठेवलं होतं. आता हा किस आपण व्यवस्थित पिळून घेणार आहोत. हे तुम्ही कपड्याच्या सहाय्यानेही करू शकता. आता या पाण्यामध्ये आपण जेवढी कैरी तेवढाच गूळ म्हणजे 1 कप गूळ घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण गूळ वितळेपर्यंत व्यवस्थित घुसळून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे. यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला मी 1 मिरची चुरडून लावणार आहे. अशा पद्धतीने मिरची घेऊन ती चुरडून लावायची आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. मी इथे थोडीशी तिखट चव यावी म्हणून ही लावत आहे. दुसऱ्या पद्धतीचं पन्हही तयार आहे. हे पन्ह सर्व करताना गाळून सर्व करा, म्हणजे मिरचीच्या बियांचा तिखटपणा जास्त लागणार नाही. अशा प्रकारे आपली दोन्ही प्रकारची पन्ह तयार आहेत. तुम्हीही ट्राय करून पहा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा की यापैकी तुम्हाला कोणता आवडला.